मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मात्र यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी केवळ आरक्षणाची मागणी नाहीये, तर जरांगे पाटील यांनी केलेले गंभीर आरोप आहेत. काही काळापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती थेट निशाणा साधणारे जरांगे आता चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावरती देखील आक्रमक होताना दिसत आहेत. खरं तर आरक्षणाच्या मागणीवरून सरकारला घेरणं हे समजू शकतं. सरकारच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित करणं असो, आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणी करणं असो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण करणं, हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. पण जेव्हा आरोपांची भाषा ही व्यक्ती, त्यांचे राजकीय संबंध, त्यांची भूमिका आणि त्यांच्या कथित राजकीय हेतूपर्यंत पोहोचते, तेव्हा एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो की आरक्षणाचा मूळ मुद्दा बाजूला पडून आता आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाचा फड रंगतोय का? याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात ही एका स्पष्ट सामाजिक मागणीने झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कुणबी नोंदी, प्रमाणपत्राचा प्रश्न, हैदराबाद गॅझेट, सातारा औंध गॅझेट आणि सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं, या सगळ्या भोवती आंदोलनाचा केंद्रबिंदू हा राहिलेला आहे. याच मुद्द्यामुळे जरांगे पाटील यांना मराठा समाजातून मोठा प्रतिसाद देखील मिळाला. मात्र गेल्या काही काळातील आंदोलनाची भाषा आणि त्यातील राजकीय संदर्भ पाहिले तर आरक्षणाच्या प्रक्रियेवरती प्रश्न विचारण्याबरोबरच विशिष्ट नेत्यांना लक्ष करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे आता चर्चा फक्त मराठा आरक्षण कधी मिळणार या प्रश्नावर होत नाही, तर दुसरा प्रश्नही देखील तितकाच चर्चेत आणि महत्वाचा राहतो, तो म्हणजे जरांगे पाटील यांच्या निशाण्यावरती पुढचा नेता कोण. आणि इथेच या आंदोलनाच्या बदलत्या स्वरूपाकडे देखील लक्ष वेधलं जातं. यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जरांगे पाटील यांनी सरकारमधील महत्वाच्या नेत्यांवरती कठोर शब्दांमध्ये टीका केलेली आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या बाबतही त्यांची भाषा ही आक्रमक झालेली आहे. सरकारच्या निर्णयांवरती टीका करणं हा आंदोलनाचा मुख्य अधिकार आहे. सरकारने आश्वासन दिलं आणि त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर सरकारला जाब विचारलाच पाहिजे. पण त्याचबरोबर ती धोरणावरचा विरोध आणि व्यक्तीवरचा हल्ला यामध्ये एक बारीक पण अत्यंत महत्वाची रेषा आहे. ही रेषा जेव्हा पुसली जाते तेव्हा सामाजिक आंदोलनाचा चेहरा हा हळूहळू राजकीय संघर्षासारखा दिसू लागतो. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की जरांगे पाटील राजकारण करत आहेत का? तर याचं उत्तर सरळ सरळ हो किंवा नाही असं देता येणार नाहीये. कारण जरांगे पाटील हे सातत्याने सांगतात की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीये आणि ते केवळ मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांची ही भूमिका मान्य केली तरी त्यांच्या आंदोलनाचे राजकीय परिणाम हे नाकारता येत नाहीयेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाज हा अत्यंत महत्वाचा सामाजिक आणि राजकीय घटक आहे. त्यामुळे या समाजाच्या भावनांवरती प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही आंदोलनाचा परिणाम हा सत्तेच्या राजकारणावरती होणारच. पण इथे एक महत्वाचा फरक आहे. राजकीय परिणाम होणं आणि स्वतः राजकारण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जरांगे पाटील एखादा पक्ष चालवत नसतील, निवडणूक लढवत नसतील तरी त्यांच्या एका आव्हानाचा परिणाम हा मतदारांच्या मानसिकतेवरती नक्कीच होऊ शकतो. एखाद्या नेत्याला लक्ष केलं तर त्या नेत्याविरोधामध्ये वातावरण तयार होऊ शकतं. एखाद्या सरकारला थेट आव्हान दिलं तर त्यावरती राजकीय दबाव देखील निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे केवळ सामाजिक आंदोलन म्हणून पाहणं हे अपुरं ठरणार आहे आणि त्याला थेट पक्षीय राजकारण म्हणून घोषित करणं ही तितकंच घाईचं ठरेल. खरी परिस्थिती कदाचित या दोन्हीच्या मध्ये आहे. आंदोलन सामाजिक आहे पण त्याची राजकीय ताकद ही प्रचंड आहे. मात्र या सगळ्यात सर्वात महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा तोच की आरक्षणाचा मूळ मुद्दा कुठे आहे. 58 लाख नोंदींचा मुद्दा असो, कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न असो किंवा गॅझेटच्या अंमलबजावणीचा मुद्दा असो, या प्रत्येक प्रश्नावरती सरकारकडून स्पष्ट उत्तर अपेक्षित आहे. किती नोंदी सापडल्या आहेत, त्यापैकी किती पडताळल्या गेल्यात, किती प्रमाणपत्र देण्यात आली आहेत, तर किती अर्ज हे प्रलंबित आहेत, नेमक्या अडचणी कुठे आहेत आणि पुढची प्रक्रिया नेमकी काय आहे. सरकारने या सगळ्या प्रश्नांची पारदर्शक आणि अधिकृत आकडेवारी ही जनतेसमोर ठेवली तर आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तुस्थिती स्वतः बोलू शकते. कारण आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि गंभीर प्रश्नाला केवळ भावनिक भाषेची नाही तर प्रशासकीय उत्तराची गरज आहे. त्याच वेळी सरकारलाही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. जर समाजाला वारंवार आश्वासनं मिळत असतील, बैठका होत असतील, समित्या स्थापन होत असतील आणि त्यानंतरही प्रत्यक्षात परिणामांबाबत संभ्रम कायम राहत असेल तर असंतोष हा वाढणारच.
म्हणूनच जरांगे पाटील यांच्या प्रत्येक विधानाला राजकीय प्रतिक्रिया देण्यापेक्षा सरकारने एकच प्रश्न जनतेसमोर स्पष्टपणे ठेवला पाहिजे. नेमकं काय झालं, आकडे काय आहेत, प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि निर्णय काय झाले आहेत आणि पुढची दिशा काय असेल. सरकारने हे पारदर्शकपणे मांडलं तर आरोप प्रत्यारोपांची राजकीय धार ही आपोआपच कमी होऊ शकते. पण या संपूर्ण संघर्षाची आणखीन एक संवेदनशील बाजू आहे, ओबीसी समाजाची. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा ही मागणी जितकी महत्वाची आहे, तितकाच विद्यमान ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्काबाबतचा प्रश्नही महत्वाचा आहे. एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक न्यायाच्या चौकटीतून बाहेर जाऊन सामाजिक संघर्षाच्या दिशेने जाऊ शकतो. म्हणूनच सरकार समोरचं नव्हे तर आंदोलनाच्या नेतृत्वासमोरही मोठी जबाबदारी आहे की आरक्षणासाठीचा संघर्ष हा समाजामधील संघर्ष बनणार नाही याची काळजी घेणं. आणि म्हणूनच 19 ऑगस्टचा इशारा हा महत्वाचा ठरतोय. ही केवळ आणखीन एक आंदोलनाची तारीख नाहीये, तर सरकारच्या विश्वासार्हतेची आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाची ही परीक्षा आहे. सरकारने त्याआधी ठोस प्रगती दाखवली तर परिस्थिती निवळू शकते, पण पुन्हा एकदा आश्वासन आणि बैठकींच्या पलीकडे काहीच दिसलं नाही तर आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता देखील नाकारता येणारी नाहीये. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्यासाठी ही वेळ तितकीच महत्वाची आहे. आंदोलनाची ऊर्जा ही वैयक्तिक आरोपामध्ये खर्च करायची की पुन्हा एकदा आरक्षणाच्या मूळ प्रश्नावरती केंद्रित करायची, हा निर्णय त्यांच्या नेतृत्वाच्या पुढच्या टप्प्यासाठी अगदीच निर्णायक ठरू शकतो. कारण शेवटी प्रश्न हा बावनकुळे विरुद्ध जरांगे, शिंदे विरुद्ध जरांगे, सामंत विरुद्ध जरांगे किंवा फडणवीस विरुद्ध जरांगे असा नाहीये. खरा प्रश्न आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचं काय. हा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला तर आंदोलनाची दिशा स्पष्ट राहील. पण व्यक्तिगत आरोप, राजकीय हिशोब आणि त्याचबरोबर ती वैयक्तिक विधानं याची चर्चा ही आरक्षणापेक्षा मोठी झाली तर आंदोलनाच्या मूळ उद्देशावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं चित्र दिसतंय. आरक्षणाचा मुद्दा घेऊन सुरू झालेला संघर्ष हा आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फडामध्ये बदलतोय का? कारण सरकारला घेरणं हा आंदोलनाचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर ती सरकारमधील प्रत्येक नेत्याला वैयक्तिक लक्ष जर केलं किंवा तो बनू लागला तर त्याला सामाजिक आंदोलन म्हणायचं की राजकीय दबाव तंत्र, हा प्रश्न देखील उपस्थित होणारच. आणि जरांगे पाटील राजकारण करत नसल्याचं सांगत असतील तरी त्यांच्या विधानाचा परिणाम हा राजकीय होत असेल तर त्या परिणामाची दिशा आणि त्याची जबाबदारी यावरती देखील चर्चा होणं अपरिहार्य आहे. कारण आरक्षणाच्या लढ्याची खरी ताकद ही आरोपांच्या तीव्रतेत नसते, ती असते मागणीच्या स्पष्टतेत, कायदेशीर वैधतेत आणि सरकारकडून मिळणाऱ्या ठोस परिणामांमध्ये. आता सरकारने आश्वासनाच्या पलीकडे जाऊन अंमलबजावणी दाखवायची आहे आणि जरांगे पाटील यांनीही वैयक्तिक आरोपांच्या पलीकडे जाऊन आरक्षणाचा मूळ मुद्दा हा पुन्हा केंद्रस्थानी आणायचा आहे. कारण आता महाराष्ट्राला केवळ राजकीय फड रंगवणारे आरोप प्रत्यारोप नको आहेत, तर महाराष्ट्राला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती स्पष्ट, पारदर्शक आणि टिकणारा तोडगा हवा आहे. तुमचं मत काय? जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा फक्त आरक्षणाच्या मागणीवरती असायला हवा का? की सरकारवरती दबाव निर्माण करण्यासाठी म्हणून राजकीय नेत्यांना लक्ष्य करणं हा आंदोलनाचाच एक भाग मानला पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.